आज सकाळी 10 वाजल्यापासून रखरखत्या उन्हामध्ये मनोज जरांगे पाटलांचं अग्निदिव्य उपोषण हे सुरू झालेलं आहे. आता हे उपोषण सुरू होताच हे उपोषण उन्हात असल्यामुळं सरकारनं सुद्धा त्याची दखल घेतली आणि आज राधाकृष्ण विखे पाटील हे जरांगे पाटलांच्या भेटीला आले. म्हणजे त्यांनी जरांगे पाटलांच्या मागण्यांबद्दल सरकारची काय भूमिका आहे याचा एक ड्राफ्ट सोबत आणला होता आणि त्या ड्राफ्टमध्ये जरांगे पाटलांच्या काही मागण्या मान्य करण्यात आल्या, तर काही मागण्यांबद्दल सरकार आणि जरांगे पाटलांमध्ये मतभेद आहेत असं दिसून आलं. आता जरांगे पाटलांचं त्या मागण्यांबद्दल काय म्हणणं आहे हे म्हणणं घेऊन राधाकृष्ण विखे पाटील आता संभाजीनगरला गेलेत आणि तिथून ते मुख्यमंत्र्यांशी संपर्क साधणार आहेत आणि त्या मागण्यांबद्दल चर्चा करणार आहेत आणि संध्याकाळपर्यंत ते त्यांची भूमिका सांगणार आहेत. सोबतच जरांगे पाटील हे काही तज्ज्ञांना घेऊन बसणार आहेत आणि सरकारनं ज्या मागण्या मान्य केल्या त्याबद्दल त्या तज्ज्ञांची मतं घेणार आहेत. त्यामुळं जरांगे पाटलांच्या नेमक्या कोणकोणत्या मागण्या मान्य झाल्यात आणि कोणकोणत्या मागण्यांच्या ठिकाणी उपोषण खोळंबलंय हे तुम्हाला मी आजच्या व्हिडिओमधून सांगणार आहे. हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्यानंतर जरांगे पाटलांच्या कोणत्या मागण्या मान्य झाल्यात आणि कोणत्या मागण्यांबद्दल नेमका काय तिढा आहे हे तुम्हाला समजणार आहे. सोबतच तुम्ही जर अजूनपर्यंत लॉजिकल सिद्धांत आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आधी आपल्या चॅनलला तेवढं सबस्क्राईब करा. नमस्कार, मी सिद्धांत आणि लॉजिकल सिद्धांत आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं अगदी मनपूर्वक स्वागत आहे. तर मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटलांनी रखरखत्या उन्हामध्ये ते उपोषण करणार आहेत अशी घोषणा केली आणि त्यांनी ती घोषणा केल्यानंतर मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष असलेले राधाकृष्ण विखे पाटील आणि देवेंद्र फडणवीसांचे अतिशय निकटवर्ती असलेले प्रसाद लाड या दोघांनी जरांगे पाटलांची भेट घेतली आणि त्यांच्या मागण्यांबद्दल चर्चा केली. पण आज 30 तारीख आणि जरांगे पाटलांनी या दिवशी उपोषण करणार असं डिक्लेअर केलं होतं. त्यामुळे आज सकाळी 10 वाजता जरांगे पाटील उपोषणाला बसले. जरांगे पाटील ज्यावेळी उपोषणाला बसले त्यानंतर काही वेळातच राधाकृष्ण विखे पाटील त्या ठिकाणी पोहोचले आणि राधाकृष्ण विखे पाटील आणि जरांगे पाटलांमध्ये यावेळी चर्चा झालेली आपल्याला बघायला मिळाली. या चर्चेमध्ये राधाकृष्ण विखे पाटील हे सरकारकडून एक ड्राफ्ट घेऊन आले होते. म्हणजे जरांगे पाटलांनी 28 तारखेला त्यांना ज्या मागण्या सांगितल्या होत्या त्या मागण्यांबद्दल सरकारची काय भूमिका आहे हे सांगणारा हा ड्राफ्ट होता आणि या ड्राफ्ट मध्ये त्यांनी जरांगे पाटलांच्या काही मागण्या मान्य केल्या तर काही मागण्यांवर अजूनही तिढा कायम आहे असं दिसतंय. तर जरांगे पाटलांच्या नेमक्या कोणकोणत्या मागण्या मान्य झाल्यात हे आपण आधी एक एक करून समजून घेऊ. तर जरांगे पाटलांची पहिली मागणी होती ती म्हणजे 58 लाख कुणबी नोंदीची जी प्रमाणपत्र आहेत ती तात्काळ वितरित करायला सुरुवात करावी आणि ज्यांना प्रमाणपत्र दिली गेलीत त्यांच्या व्हॅलिडिटी तात्काळ देण्यात याव्या. म्हणजे एकतर प्रमाणपत्र खोळंबली जात आहेत आणि प्रमाणपत्र दिली तर व्हॅलिडिटी खोळंबल्या जात आहेत आणि काही अधिकारी या गोष्टी जाणीवपूर्वक करतायत. या गोष्टी विखे पाटलांच्या निदर्शनात ज्यावेळी आणून दिल्या गेल्या त्यावेळी विखे पाटलांनी त्या गोष्टी मान्य केल्या. ही दिरंगाई होऊ नये म्हणून विखे पाटलांनी प्रशासकीय सूचना काढण्याला मान्यता दिली आणि त्या प्रशासकीय सूचना काय आहेत तर प्रमाणपत्र देण्यामध्ये किंवा व्हॅलिडिटी देण्यामध्ये कोणतीही दिरंगाई निदर्शनास आली तर त्या अधिकाऱ्यांवर कारवाई केली जाईल. म्हणजे त्यांना एकतर निलंबित केलं जाईल नाहीतर सेवेतून बडतर्फ केलं जाईल. आता कन्नडचे जे काही अधिकारी आहेत ज्यांनी अशी दिरंगाई केली त्यांच्या निलंबनाचे आदेश सुद्धा आम्ही काढलेत असं विखे पाटलांनी सांगितलं. तर जरांगे पाटलांची दुसरी मागणी होती ती म्हणजे जात पडताळणी प्रमाणपत्रांचा आढावा घेण्याच्या संदर्भातली. तर विखे पाटलांनी सुद्धा ती मागणी मान्य केली. या जात पडताळणी प्रमाणपत्रांचा दर 15 दिवसांना आम्ही आढावा घेऊ असं विखे पाटलांनी सांगितलं. यासोबतच जरांगे पाटलांची तिसरी आणि महत्वाची मागणी होती ती म्हणजे कुणबी प्रमाणपत्राच्या संदर्भातली. म्हणजे कुणबी प्रमाणपत्र हे वेळेत दिले जात नाहीत असा त्यांचा आरोप होता. आता विखे पाटलांनी आणि सरकारने त्याबद्दल एक महत्वाचा निर्णय घेतोय असं सांगितलंय आणि तो निर्णय काय असणार आहे तर जिल्हास्तरीय म्हणजे जिल्हाधिकारी हे दर 8 दिवसाला त्यांच्या जिल्ह्यामध्ये किती कुणबी प्रमाणपत्र वितरित झाले याचा आढावा घेणार आहेत आणि जिल्हा पातळीवर एक हेल्पलाईन सुद्धा असणार आहे आणि त्या हेल्पलाईनला तुम्ही तुमचे प्रॉब्लेम सांगू शकता किंवा कोणकोणता अधिकारी तुम्हाला अडचण करतोय किंवा कोणकोणता अधिकारी तुम्हाला प्रमाणपत्र देत नाही किंवा प्रमाणपत्र दिल्यानंतर व्हॅलिडिटीसाठी अडवणूक करतोय हे तुम्ही त्या हेल्पलाईनवर सांगू शकता आणि त्यानुसार तुमचे प्रॉब्लेम हे सॉल्व्ह होऊ शकतात. याशिवाय जरांगे पाटलांनी केलेली चौथी मागणी होती
ती म्हणजे ग्रामस्तरीय समित्यांच्या संदर्भातली. म्हणजे ग्रामस्तरीय समित्या या त्यांचं काम नीटपणे करत नाहीत असं जरांगे पाटलांचं म्हणणं होतं. आणि त्या मागणीच्या संदर्भात सुद्धा आम्ही दर 15 दिवसाला त्या ग्रामस्तरीय समित्यांचा आढावा घेऊ आणि त्या ग्रामस्तरीय समित्यांनी त्यांचं काम केलंय की नाही हे आम्ही तपासून बघू असं विखे पाटलांनी सांगितलंय. याशिवाय मराठा समाजासाठी अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ आहे आणि हे महामंडळ मराठा समाजातल्या तरुणांना कर्ज देत असतं. पण त्या कर्जाचे हप्ते गेल्या अनेक महिन्यांपासून थकीत आहेत आणि त्यामुळं ज्या तरुणांनी या आर्थिक विकास महामंडळाकडून कर्ज घेतलं होतं त्या तरुणांचं सिबिल हे खराब होतंय असं दिसलं होतं. आता ते पैसे सुद्धा देणार आहेत असं विखे पाटलांनी मान्य केलं. याशिवाय ज्या सारथीच्या योजना पैशाच्या अभावी सरकारनं बंद केल्या होत्या किंवा थंड बस्त्यात टाकल्या होत्या त्या योजना ते पुन्हा सुरू करणार आहेत असं सुद्धा मान्य करण्यात आलंय. आता या झाल्या जरांगे पाटलांच्या मान्य झालेल्या मागण्या. पण या व्यतिरिक्त जरांगे पाटलांच्या काही मागण्यांबद्दल अजूनही तिढा आहे किंवा सरकारमध्ये आणि त्यांच्यामध्ये गॅप आहे असं दिसतंय. आता त्या मागण्या कोणत्या आहेत तर त्यातली सगळ्यात पहिली मागणी म्हणजे सातारा गॅजेटियरच्या संदर्भातली. म्हणजे सातारा गॅजेटियरचा सुद्धा GR काढावा अशी जरांगे पाटलांची मागणी होती. आणि मुंबईच्या आंदोलनाच्या वेळी शिवेंद्रराजे भोसले आणि राधाकृष्ण विखे पाटील या लोकांनी ही मागणी मान्य सुद्धा केली होती. आता त्याच मागणीची अंमलबजावणी व्हावी किंवा त्या प्रकारचा GR काढला जावा असं जरांगे पाटलांचं म्हणणं होतं. आता तो GR काढण्यासाठी आम्हाला 1 महिन्याचा वेळ द्या, याबद्दल आम्हाला काही तज्ज्ञांचा सल्ला घ्यायचा आहे आणि तो GR कायदेशीर पातळीवर कसा टिकेल ते आम्हाला बघायचंय. म्हणजे जसा हैदराबाद गॅजेटचा GR हा चॅलेंज झालाय तसा हा GR चॅलेंज होऊ नये आणि चॅलेंज जरी झाला तरी तो हायकोर्टात आणि सुप्रीम कोर्टात टिकावा यासाठी आम्ही नीट तो सल्ला घेतोय आणि आम्हाला त्यासाठी तयारी करायची आणि त्यासाठी आम्हाला 1 महिन्याचा वेळ द्या असं सरकारनं जरांगे पाटलांना सांगितलंय. पण जरांगे पाटील त्यांच्या मागणीवर ठाम आहेत आणि तुम्ही एकाच दिवसात GR काढू शकता कारण 1 महिन्याची मुदत तुम्ही मुंबईच्या आंदोलनात सुद्धा घेतली होती. त्याला आता 10 महिने उलटून गेलेत आणि 10 महिन्यानंतर सुद्धा तुम्हाला कायदेशीर अभ्यास करायचा आहे की काय असं जरांगे पाटलांनी विखे पाटलांना विचारलं. त्यामुळं जरांगे पाटलांमध्ये आणि विखे पाटलांमध्ये म्हणजे सरकारमध्ये आणि जरांगे पाटलांमध्ये हा गॅप पडलेला आपल्याला दिसतो आणि याबद्दल तात्काळ GR काढता येईल का हे आम्ही सरकारी पातळीवर विचारून सांगतो असं विखे पाटलांनी जरांगे पाटलांना सांगितलं. याशिवाय जरांगे पाटलांची आणखी एक मोठी आणि महत्वाची मागणी होती ती म्हणजे मराठा मंत्रालयाच्या संदर्भातली. म्हणजे मराठा समाजासाठी एक स्वतंत्र मंत्रालय स्थापन करावं असं जरांगे पाटलांचं म्हणणं होतं. आता त्यासाठी आम्हाला 1 महिन्याचा कालावधी द्या असं सरकारकडून सांगण्यात आलं. म्हणजे विखे पाटलांनी ते जरांगे पाटलांना सांगितलं पण यासाठी 1 महिन्याचा कालावधी लागत नाही असं जरांगे पाटलांचं म्हणणं आहे. म्हणजे देवेंद्र फडणवीस साहेबांनी जर घोषणा केली तर आजच्या आज हे मंत्रालय निघू शकतं असं जरांगे पाटलांचं म्हणणं आहे. आता याविषयी सुद्धा मी देवेंद्र फडणवीसांशी बोलतो असं विखे पाटलांनी जरांगे पाटलांना सांगितलं आणि त्यामुळं या 2 मुद्द्यांवरचा जो तिढा आहे तो अजूनही कायम आहे आणि त्यामुळं जरांगे पाटील त्यांचं अग्निदिव्य उपोषण हे कंटिन्यू करणार आहेत हे आपण समजून घेतलं पाहिजे. या व्यतिरिक्त जरांगे पाटील सुद्धा मराठा समाजातल्या काही तज्ज्ञांशी बैठक करणार आहेत. म्हणजे 5 ते 6 वाजेच्या दरम्यान ही बैठक होईल असं सांगितलं जात आहे किंवा संध्याकाळच्या वेळेला ही बैठक होईल आणि संध्याकाळी ही बैठक झाल्यानंतर ज्या मागण्या सरकारनं मान्य केल्यात त्या योग्य आहेत का किंवा त्याची वर्डिंग बरोबर आहे का या सगळ्या कायदेशीर गोष्टी तपासल्या जातील आणि त्यानंतरच त्या मागण्या आम्हाला मान्य आहेत असं सरकारला कळवलं जाईल असं जरांगे पाटलांनी सांगितलंय. त्यामुळं एकीकडे विखे पाटलांची फडणवीसांशी होणारी बैठक आणि दुसरीकडे जरांगे पाटलांची त्यांच्या तज्ज्ञांशी होणारी बैठक या दोन्ही बैठकीमध्ये जरांगे पाटलांच्या आंदोलनामध्ये पुढं काय होणार आहे किंवा त्यांच्या मागण्या मान्य होणार आहेत की अजून तिढा वाढणार आहे या गोष्टी ठरणार आहेत हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. त्यामुळं जरांगे पाटलांचं आंदोलन सध्या तरी सुरू आहे. आता या आंदोलनाबद्दल तुम्हाला काय वाटतं, जरांगे पाटलांच्या या मागण्यांबद्दल काय वाटतं आणि सरकारच्या स्टान्स बद्दल तुम्हाला काय वाटतं हे मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी लॉजिकल सिद्धांत आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला तेवढं विसरू नका. धन्यवाद.